तुमच्यावर तिसरी जबाबदारी तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं. तुमच्यावर चौथी जबाबदारी आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं. त्याला पळून द्यायचं नाही, परत म्हणायचं काम नको, करून पळून गेला. जाग्यावर सगळ्यांना धरायचा, त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसळून टाकायचा. मग तो कोणाचा असो, आपला असो ना त्या कोणाचा असो. आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या 26 तारखेला 6वा मुद्दा ते होय की तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्या 7वा मुद्दा आपले वाहन जिथं लावले तिथंच आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे. जातीसाठी किती थंडी वाजली, कितीही त्रास झाला तरी जागा सोडायची नाही, म्हणजे आपल्या गाड्याचं सुद्धा संरक्षण आपण करणार आहे. पुढचा मुद्दा, तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका. माझ्यापर्यंत मेसेज तो पावसा, मग मी त्याला दाखवतो. सरकारकडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका. त्यांनी तुम्हाला काठीनं बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय. अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय कोणती ऍक्शन घेऊ नका. त्याच्यानंतरचा मुद्दा, विघ्न संतोषी आजूबाजूला दिसतेत का? आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का? याच्यावर लक्ष ठेवा. इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय, तेव्हा त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही काडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणताही किती मोठा असो, मला त्याचं नाव सांगा, मी त्याला पोलिसाच्या गाडीत उचलून टाकतो. आपल्याला सगळ्या बाजूनं शांततेत सावध राहायचंय. मला मराठा समाजाने शब्द दिलाय, मराठा समाज कधीच बदलणार नाही याची मला खात्री. मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय, एका जागेवर शांत बसून राहायचंय, जेवायचं, खायचं आणि झोपायचं. मान्य का? सगळ्यांनी हातवर काढून सगळ्या शांततेत. आणि आता मला नुसतं एखाद्या म्हणून द्या सरकारच्या तिथं आल्यावर काही घडत असतं राव असं मला माहिती. आता नुसतं ही म्हणत होतं तरी तुझं ठेवून एखादं माझ्या समाजाने शब्द दिला मला दुसऱ्यांदा, मला माहिती आहे माझी जात काहीच करीत. उलट मला याने बेजार केलंय. हे म्हणतात कवर म्हणता का तुम्ही शांत दम निघालाय त्याला. ते म्हणतात आता तुमच्यामुळे गार आहेत गड्या, लई जणांचं ऐकून घेतलंय आम्ही, नाही तर हे लईच वस्तात दिसते मला बोलण्यावर वाटतं. पण शांत राहायचं, शांततेची होता तेवढी ताकद आहे माय बापा. मुलगा म्हणून तुम्हाला सांगतो, तुला आरक्षण भेटलं का? तुलाच म्हणतोय आरक्षण भेटलं, थांब ना. आम्ही काय बोलत होतो इकडे, काय कटले ते 7-10 लाख लोक कशा उठले तिथं? आपल्याला आरक्षण पाहिजे आणि हे शांततेचं युद्ध आहे. 70 वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं. या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आणून ठेवलंय. आतापर्यंत 54 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं. आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा. गणगोतातील सगळे सोयरे असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या 2-4 आहे. पण मेन याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आहे. आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे ओबीसीतूनच आहे आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच पाहिजे. एकूण तिकून आम्हाला नको.